सिडको आणि म्हाडा लॉटरीमध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल, तर तुम्हाला फॉर्म भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्हाला EMD अमाउंट पे करून फॉर्मचे रजिस्ट्रेशनचे पैसे पेमेंट केल्यानंतर तुम्ही त्या लॉटरीमध्ये सहभाग घेऊ शकता आणि लॉटरी जेव्हा डिक्लेअर होते, त्या सर्वांची यादी ह्या त्यांच्या साइटवरती आपल्याला म्हणजे तिथे मिळत असते. म्हणजे त्यांचं नाव तिथे जाहीर करण्यात येत असते. पण आताच एक जस्ट अशी बातमी आलेली आहे 1-2 दिवसापूर्वी मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये, वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे, की याच्यामध्ये जे म्हाडा लॉटरीचे विजेते आहेत, म्हणजे त्यांना अशी फसवणूक करण्यात आलेली आहे. ₹1,46,00,000 त्यांना गंडा घालण्यात आलेला आहे. त्यांना म्हणजे असं सांगण्यात आलेलं आहे, की तुम्हाला आम्ही विथआऊट फॉर्म भरून तुम्हाला आम्ही जे म्हाडाचं घर तुम्हाला देणार आहोत, अशी त्यांची फसवणूक झालेली आहे. तर ही बातमी काय, कधी आली, कशी आहे, ही पूर्ण बातमी आपण आता पुढे पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजेच आम्हाला असे व्हिडिओ काढण्यासाठी जे मोटिव्हेशन मिळते, की तुमच्यापर्यंत जे जे फ्रॉड होतात, सिडकोचं घर, म्हाडाचं घर घेताना, हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आम्ही तुम्हाला सांगत असतो. आताच जस्ट म्हाडाची लॉटरी निघालेली आहेत. म्हाडाच्या लॉटरीचे जे PDF आलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 57 पेजेसचे जे शेवटचे पेज आहे, त्यांनी सुद्धा त्या पेजेसमध्ये सांगण्यात आले, जर आम्ही असे कोणत्याही प्रकारे एजंट नेमलेले नाही. म्हणजेच आम्ही असे कोणत्याही प्रकारचे एजंट नेमलेले नाही आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची कोणालाही अमाउंट देऊ नका. जर तुम्ही हे दिले तर याला जबाबदार तुम्ही राहणार. असं त्यांच्या प्रत्येक PDFमध्ये सिडकोची जेव्हा सुद्धा जाहिरात येते, त्या जाहिरातीमध्ये सुद्धा असं त्यांनी सांगण्यात येते किंवा सांगितले जाते. सोशल मीडियामध्ये सुद्धा ते असे सांगतात, की कोणत्याही प्रकारचे एजंट नेमलेले नाही आणि कोणत्याही प्रकारची एजन्सी नाही, की आम्ही तुम्हाला सिडकोचं घर देऊ आणि म्हाडाचं घर देऊ. तर आपण ही जी वेळोवेळी फसवणूक होते, याची माहिती सुद्धा आपल्या या YouTube चॅनलवरती आपण देत असतो. म्हाडा लॉटरीची जी आता 5,285 घरांची लॉटरी निघाली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते एक बातमी आलेली आहे. त्याचा पण आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्यांची जी PDF आलेली आहे, त्या PDFचं पेज सुद्धा आपण अपलोड केलेलं आहे, की जर तुम्हाला सिडकोमध्ये घर हवं असेल, म्हाडामध्ये घर असेल, तर त्यांची एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. सिडकोचं जे सिडको होम पोर्टल आहे, सिडको निवारा पोर्टल आहे, तिथे जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाइल सर्टिफिकेट, इन्कम टॅक्स रिटर्न, जर तुम्ही पत्नीला सहभाग करणार असाल, पत्नीचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे सर्व अपलोड करावे लागतात. म्हाडामध्ये सुद्धा हेच नियम आहे. म्हाडामध्ये सुद्धा हेच डॉक्युमेंट लागतात. पण काहींना हे सर्व आपल्याला असं वाटते, की चला विथआऊट लॉटरी शिवाय सुद्धा आपल्याला घर मिळत असेल, तर आपण त्याला बळी पडतो आणि जे एजंट असतात, जे एजन्सी असते त्यांना आपण पैसे देतो. तर आपली अशी तिथे फसवणूक होते. नंतर आपल्याला जेव्हा आपले पैसे आपण ज्या व्यक्तीला दिलेले आहेत, तो व्यक्ती फ्रॉड निघालेला आहे. आपली कुठेतरी फसवणूक झालेली आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते, तेव्हा मग आपण एक पोलिस स्टेशनमध्ये जातो किंवा म्हाडा ऑफिसला किंवा सिडको ऑफिसला जातो. असे खूप वेळा असे झालेले आहेत. मागे सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. आता सुद्धा अशाच घटना घडलेल्या आहेत. तर आपल्याला या घटनेपासून जर वाचायचं असेल, तर आपल्याला जी सिडकोची, म्हाडाची जी जाहिरात येते, त्या जाहिरातीमध्ये जे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, त्या स्टेप बाय स्टेप सुद्धा आपल्याला तेच फॉलो करावं लागतात आणि नंतर आपल्याला लॉटरीमध्ये घर मिळत असते. तर ही बातमी काय आलेली आहे, आता आपण ती पूर्ण बातमीचं सविस्तर आपण आपल्या ज्या चॅनलवरती आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. म्हाडाचे स्वस्तातले घर पडले 1.46 कोटी रुपयांना, म्हणजे 1,46,00,000 रुपयांचे जे म्हाडा लॉटरीचे जे विजेते आहेत, म्हणजे ज्यांना असं सांगण्यात आलं, की आम्ही तुम्हाला घर देऊ, पण त्यांना घर मिळालेलं नाही, त्यांची फसवणूक झालेली आहे. तर ही बातमी आता आपण पाहू. 8 जणांची फसवणूक, तिघांविरोधात गुन्हा दाखल. म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देण्याचे जे प्रलोभन दाखवतात, गृहिणीसह 8 जणांची 1,46,00,000 रुपयांची फसवणूक झालेली आहे. असा प्रकार उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी जे नाव आहेत, किरण बोडके, अशोक इंगोले आणि तुषार साटम उर्फ राजू, या तिघांविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात 29 सागरला गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. ही घटना गोरेगाव मधली आहे. जे तिघांचे नाव सांगण्यात आलेले आहेत, त्या 3 जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे आणि यांनी गोरेगावचा जो फ्लॅट दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक म्हणजे जे 8 जण होते त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. पुढे सुद्धा बातमी आलेली आहे. पुढे पण आपण बातमी बघू. मालाड पश्चिमेला राहणाऱ्या तक्रारदार महिलेला घर खरेदी करायचे होते. त्याच इमारतीत राहणाऱ्या त्यांच्या पतीच्या मित्राने स्वस्तातले म्हाडाचे घर खरेदी करण्यासाठी जे राजू साटमचे जे नाव सुचवले आहेत, त्यानुसार ही महिला आणि तिच्या पतीने 26 मार्चला अशोक इंगोलेची अशोक शॉपिंग सेंटरमध्ये भेट करून देण्यात आलेली. तेथे इंगोलेंनी जे नेता असून आपले पक्ष कार्यालयात असल्याचे त्यांनी सांगितलेले आहेत.
म्हणजे मी एक पक्षाचा कार्यकर्ता असं सुद्धा तिथे सांगण्यात आलेलं आहे. पण जे साटम आणि किरण हे जे पार्टनर असून म्हाडाचे फ्लॅट तुम्हाला स्वस्तात मिळवून देतो असे त्यांनी सांगितले. जे म्हाडाचे जे लॉटरीमध्ये जी घरे असतात ते आम्ही तुम्हाला हे स्वस्ताचे फ्लॅट आहेत. तुम्हाला आम्ही मिळवून देऊ. पण असं होत नाही. असे सुद्धा खूप सारे लॉटरी विजेते आहेत, की खूप वेळा त्यांच्या मनामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, की त्यांना असं सांगतात, कॉल करतात, मेसेज करतात, की आम्ही तुम्हाला विथआऊट लॉटरीशिवाय घर देऊ. पुणे म्हाडा लॉटरीमध्ये सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत. कोकण म्हाडा लॉटरीमध्ये सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत. आता अशी जी लॉटरी निघते याच्यामध्ये सुद्धा असे प्रकार घडतात. प्रत्येक वेळा सोशल मीडियाद्वारे त्यांना सांगितले येते. पण त्यांना ज्या लॉटरीबद्दल त्यांना काहीच माहिती नसते आणि आपण त्यांना जी रक्कम आहे, ती आपण त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करतो. आणि जेव्हा त्यांचे फोन आणि कॉल, मेसेज बंद होतात, तेव्हा मग आपल्या अशा निदर्शनास येते, की आपली कुठेतरी फसवणूक झालेली आहे. आरोपींनी गोरेगाव पश्चिमेला पहाडी परिसरात ई-विंग मधील जो फ्लॅट क्रमांक 708 दाखवला. अक्षय चव्हाण या घरमालकाला त्यांनी हा लाखोंना विकायचा असला तरी त्यांनी टोकन अमाउंट म्हणून ₹50,000 घेतले आणि टप्प्याटप्प्याने 34 लाख रुपये तक्रारदार महिलेंना दिले. मात्र फ्लॅटचा ताबा आरोपींनी दिलेला नाही. म्हणजे जी तक्रारदार महिला आहेत, यांनी जे ₹50,000 टोकन दिलं आणि टप्प्याटप्प्याने 34 लाख रुपये दिले. पण जेव्हा त्याचं असं लक्षात आलं, की आपल्याला अजून फ्लॅट मिळाला नाही, तेव्हा तिथे कुठे आपली फसवणूक झाली असं तिच्या लक्षात आलेलं आहे. अशाच पद्धतीने आणखी काही जणांची फसवणूक करण्यात आलेली आहे. तक्रारदार महिलेला समजले आणि त्यात सर्वांनी आरोपींनी पैसे जे आरोपीला दिलेले होते, ते परंतु पैसे त्यांना मिळालेले नाही आणि त्यांचे फोन आणि कॉल येणे बंद झाले. म्हणजेच जेव्हा आपली फसवणूक झाली, तेव्हा आपल्या अशा निदर्शनास आलेल्या आहेत. तरी आपण प्रत्येक वेळा सांगतो, सिडकोचं घर घ्यायचं आहे, म्हाडाचं घर घ्यायचं आहे. तुम्हाला त्यांच्या जे पोर्टल आहेत, सिडको होम्स, सिडको निवारा केंद्र हे सिडकोचे पोर्टल आहेत. म्हाडाचे हाऊसिंग म्हाडा.gov.in हे म्हाडा लॉटरीमध्ये जे 15%, 20%, 50% जे सर्व समावेशित जी घरे असतात, आपल्याला लॉटरीमध्ये त्यांची जाहिरात येते. जाहिरात आली की तिथे आपल्याला लोकेशन सिलेक्ट करावं लागतात. एका संकेतामध्ये असे खूप सारे संकेतांक असतात, त्याच्यामध्ये आपण भाग घेऊ शकतो. ई-डब्ल्यू-एससाठी ₹5,000, एल-आय-जीसाठी ₹10,000 अशी हे म्हाडा लॉटरीचे ई-एम-डी अमाउंट सुद्धा भरावे लागतात आणि ₹590 हे जे फॉर्म भरतो आपण त्याचे जे रजिस्ट्रेशन फीज असते हे सुद्धा आपल्याला तिथे भरावे लागतात. आणि हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला लॉटरीमध्ये जे ड्रॉ होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला घर मिळत असते. तर ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. या स्टेप बाय स्टेपमधूनच आपल्याला घर मिळत असते. तर अशी ही बातमी आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये करा, आपण त्याला उत्तर देऊ. तर चला भेटून असा एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.